ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी आपल्या बरोबर आहेत. जय महाराष्ट्र. सर, शिक्षक उद्धव साहेबांनी थेट तुम्हाला आमदार केलं आणि ह्या अधिवेशनामध्ये तुम्ही काय काय केलं? महाराष्ट्रामधील 288 विधानसभेचे जे आमदार आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक थेट राजीनामा देऊन 3 दिवसामध्ये फॉर्म भरतो आणि 28 दिवसामध्ये आमदार होतो. आणि ते 28 दिवसातला आमदार म्हणून जी ओळख जनतेनं निर्माण केली त्याच्या पाठीमागं उद्धव साहेबांची प्रेरणा असेल, आदित्य साहेब असतील, ओमदादा असतील, आमचे जिल्हा प्रमुख कैलासजी पाटील असतील, इथले जिल्ह्यातले नेते आमचे बाबा पाटील, महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील आणि मूळ जे कट्टर शिवसैनिक आहेत ज्यांच्या मनामध्ये जे 2.5 वर्षापूर्वी झालेली घटना आहे, पक्षफुटीची घटना आहे, शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत ते शिवसेना सोडून त्यांनी 40 आमदार घेऊन निघून गेली, ही घटना ह्या लोकांच्या मनावर ग्रामीण भागापर्यंत एक जखम करणारी घटना होती. त्याचा एक उद्रेक लोकांच्या मनामध्ये होता आणि त्याची परिणती म्हणजे मला संधी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मिळाली. लोकांनी खूप मनापासून साथ दिली आणि मी त्या ठिकाणी आमदार होऊ शकलो. हा अनुभव एक माझ्या जीवनातला सर्वोच्च अनुभव, सगळ्यात चांगला अनुभव. आणि विधानसभा आणि तिथले अधिवेशन याच्या बाबतीत म्हणाल तर मी माझं पहिलं अधिवेशन होतं ते पावसाळी अधिवेशन, दुसरं अधिवेशन अर्थसंकल्पीय आणि तिसरं हे उन्हाळी अधिवेशन. या 3 अधिवेशनाच्या माध्यमातून आपण जनतेसाठीचे या भागातून जनतेकडून घेतलेले प्रश्न तिथं मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रश्नाची सोडवणूक पण बऱ्यापैकी लाईनअप होते लागते आहे. तर त्याच्यातला महत्वाचा प्रश्न आपण परवा सोडवण्यात यशस्वी झालो. आमच्याकडं सगळ्यांना माहित आहे 1 ऑक्टोबर 2024 ते 5 ऑक्टोबर 2024 अतिवृष्टी झाली. 9 ऑक्टोबर पर्यंत त्याची पंचनामे, 15 ऑक्टोबर पर्यंत पुढे जाणं, त्याच्यानंतर निवडणुका लागल्या आणि निवडणुकीनंतर नोव्हेंबरमध्ये आम्ही निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर ती प्रक्रिया समजून घेतली आणि इथले आमचे सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादीतील मित्र अनिल जगताप यांनी त्याचा सखोल अभ्यास केला होता. त्यांना सोबतीला घेऊन विधान भवनामध्ये या प्रश्नाविषयी अनेकदा आम्ही मागणी केली, सचिवांशी बैठका घेतल्या, तेव्हा कुठेतरी हा प्रश्न मार्गी लागल्याचं समाधान आम्हाला लाभतंय. सर, शिवसेनेच्या फुटीवरून मला आठवलं ज्यावेळेस तुमची म्हणजे हे निवडणुकीचं सगळं वातावरण सुरू होतं आणि तुमची प्रचारार्थ सभा होती उद्धव ठाकरेंची लोहाऱ्यामध्ये आणि त्या सभेच्या खालच्या साईडला एक बॅनर लागलेला होता. म्हणजे तो बॅनर जे होता त्याच्यावर गद्दारीविषयी तुम्ही 1-2-3 वाक्य लिहिली होती. पण त्याच अनुषंगानं तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. पालकमंत्री तुम्हाला घरी येऊन भेटले, त्यांच्याबरोबर ज्ञानराज चौगुले होते माझे आमदार. तुमची राजकीय संस्कृती म्हणून अगदी ठीक आहे, परंतु जे तुमच्या घटक पक्ष जे आहेत त्यांनी थोडा तुमच्या विरोधात संताप व्यक्त केला की बाबा हे चुकीचं होतंय आणि ह्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होऊ शकतो. याबाबत आपल्याला काय वाटतं? तेव्हा पालकमंत्री ते संपूर्ण जिल्ह्याचे आहेत, राज्याचे ते परिवहन मंत्री आहेत आणि आपल्या गावात आपल्या घराजवळ एखादा पाहुणा येत असेल मग ते पक्ष बाजूला तर त्यांना आमंत्रित करणं आमचं काम होतं. विधान भवनामध्ये आम्ही पक्ष म्हणून दोघे एकमेकाच्या समोर उभे टाकतो. एक चांगला व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांनी मला एक चांगला आमदार म्हणून ते ओळखतात आणि त्या दृष्टीनं मी त्यांना आमंत्रित केलं होतं. अगदी 2 मिनिटाची ती भेट होती, गुडविलसाठी घेतलेली भेट होती. मी माझ्या पक्षातल्या सगळ्या लोकांना, महाविकास आघाडीतील सगळ्या घटक पक्षांना सांगितलं आणि त्यांना ती समजावून दिलं की बाबा हे आपल्यासाठी काही गोष्टीसाठी चांगली गोष्ट आहे. बाकी मग माझ्या घरामध्ये माननीय प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर आले, माजी आमदार ज्ञानराज चौगुले आले, ते नाही याच्या अगोदरही अनेकदा आले होते. आता पक्ष वेगळा आहे, त्याच्याबाबत जे वादन उठलं होतं मी परवा मुंबईलाही त्या संदर्भामध्ये सहज माहिती द्यावं म्हणून गेलो आणि सगळ्या लोकांना चर्चा केलेली आहे त्या संदर्भात. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ज्यावेळेस निकाल लागला निवडणुकीचा त्यावेळेस तुमचा विजय झाला आणि जे माजी आमदार आहेत ज्ञानराज चौगुले त्यांचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी काही आक्षेप घेत म्हणजे कोर्टामध्ये धाव घेतली. त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं?
तर बघा, जय पराजय हा जनतेनं ठरवलेला आहे आणि 15 वर्षात तालुक्याचं प्रतिनिधित्व करणं आणि अचानक एखादा नवखा माणूस पुढे येणं आणि त्याच्याकडून पराभूत होणं, ही गोष्ट मला देखील पटली नसती मी जर त्यांच्या ठिकाणी असतो तर. साहजिक आहे, हिंदू मालाजंगम म्हणून माझं जात आहे, त्याची व्हॅलिडिटी आहे, त्याच्या शासकीय बाबी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि पुन्हा इलेक्शन पिटिशन, जे काही गोष्टी इलेक्शन पिटिशन मध्ये असतात त्या गोष्टीच्या संदर्भात त्यांनी न्यायालयात गेलेल्या आहेत. त्या सगळ्या बाबी आपण न्यायालयीन दृष्टीनं खंबीरपणे सामोरं जाणार आहोत. आता तोंडावर निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. तुमच्या पक्षाकडून उमरगा तालुक्यामध्ये, उमरगा आणि लोहारा या दोन्ही तालुक्यामध्ये कशा पद्धतीची तयारी सुरू आहे? अगदी एक महाविकास आघाडीतील घटक पक्ष पहिला म्हणजे आमदार इथला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही असलेलं तो एक घटक पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, हे तिघं मिळून आम्ही अनेक बैठका घेण्याचं नियोजन याच्यानंतर आहे. याच्याही पूर्वी अनेक बैठका झालेल्या आहेत आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या 4 दिवसामध्ये आम्ही बैठका घेणार आहोत आणि तिन्ही पक्ष आघाडी करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक आहेत असं सध्या तरी वाटतं. एक 2-3 दिवसामध्ये उमरगा आणि लोहारा तालुक्यामधील काही जे काँग्रेसचे पूर्वीचे होते, जे माजी मंत्री बसवराज पाटलाबरोबर होते, ते लोक नगरपालिकेचे नगरसेवक असतील, पंचायत समितीचे, हे सगळे मेंबर वगैरे हे प्रवेश करतायत भाजपमध्ये. पण ती एक तुमच्या महाविकास आघाडीला खिंडार मानला? आता हा प्रश्न तसा संपूर्ण राज्याला भेडसावणारा प्रश्न आहे सगळ्या पक्षाच्या दृष्टीने. भारतीय जनता पार्टी सत्तेत आहेत, त्यामध्ये पक्षप्रवेश करणं हा निवडणुका डोळ्यासमोरून ठेवून पक्षप्रवेश करणं हा उद्देश असेल. पण पब्लिक सब जानती है. आम्हाला असं वाटतं की आम्ही पुन्हा जनतेसमोर जाऊ, आम्ही आमची बाजू मांडू. सरकार शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये, युवकांच्या बाबतीमध्ये, बेरोजगाराच्या बाबतीमध्ये काय भूमिकेत आहे, तुम्हाला आम्हाला काय देते हे पुन्हा पटवून देऊ आणि जे आमच्या सोबत आहेत त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करू. बसवराज पाटलाच्या भाजपमध्ये जाण्याने लोहारा आणि उमरग्यामध्ये महाविकास आघाडीला काही फरक पडला असं वाटतं? मला काय वाटतं, निवडणुकीच्या अगोदर सन्माननीय बसवराजी पाटील साहेब जे माजी राज्यमंत्री आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्येच, तरी देखील आम्ही निवडून आलो. या प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांनी मिळून शोधायचं आहे. अच्छा, आता अधिवेशन झालं. उमरगा तालुक्यामध्ये काही शाळा, तुम्ही मुळात शिक्षक आहात, शाळेचे प्रश्न गंभीर आहेत. काल परवा एक शाळा पण कुठेतरी पडली होती, कुठल्या तरी गावामध्ये, कोराळ वगैरे गाव. तर याबाबतचा जी प्रश्न आहे ती कशा पद्धतीने तुम्ही मार्गी लावणार आहात? आपण माझी विधानसभेतली भाषणं ऐकलं तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की मी ज्यावेळेस शिक्षण विषयक ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस संपूर्ण राज्यातल्या लाखो वर्गखोल्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि त्याच्यासाठी शासनानं एक पॅकेज द्यावं. कारण ह्या ज्या शाळा पडत आहेत त्या 20, 30, 40 आणि 50 किंबहुना काही वर्ष 60 वर्षापूर्वीच्या आहेत. शासनाचं लक्ष का न जाणो त्या शिक्षण विभागाच्या कडे दुर्लक्ष आहे किंवा तिथे गोरगरिबाची आमची बहुजनाची लेकरं शिकतात त्याच्याकडे का दुर्लक्ष आहे कळत नाही. लक्ष वेधण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू आणि महत्वाचं काही गोष्टीमध्ये शासन अगदी निरुत्साही दिसत आहे. त्याच्यामध्ये मराठी शाळा आणि त्याच्यातील शिक्षण आणि तिथं असणारी जी व्यवस्था आहे त्याच्याकडे दुर्लक्ष हा मोठा भाग आहे. पालकमंत्र्याच्या भेटीने तालुक्याला काही निधी वगैरेचं काही बोलणं वगैरे झालं का तुमचं काही? अगदी निधीची मागणी तर आम्ही वारंवार त्यांच्याकडे करत असतो आणि कदाचित येणाऱ्या 15 ऑगस्टच्या बैठकीपर्यंत हा निधीचाही प्रश्न सकारात्मक दृष्टीने सोडवू असं त्यांनी म्हटलेलं आहे. धन्यवाद. हे होते उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी आणि त्यांनी आमदार झाल्यानंतर त्यांचा दैनंदिनी असेल किंवा काय बदल झाला आणि कामाची पद्धत, ते मूळचे गुरुजी आहेत. त्याच्यामुळं शाळेचे प्रश्न सुद्धा त्यांनी प्रकर्षानं विधिमंडळामध्ये मांडलेले आपल्याला त्यांनी सांगितलं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग.
भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.